माणसं पाठवली, इथं मुंबईत मला मारण्याकरता माणसं पाठवली. मी त्याच्यामुळं शांत नाही बसलो. समाजातील जी विवेकी माणसं होती ती म्हटली, महाराज तुम्ही एक महिनाभर काही दिवस शांत राहा, यांना यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. म्हणून मी एक महिनाभर शांत राहिलो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची लढाई, कायदेशीर लढाई मी तेव्हापासून आजपर्यंत लढत आहे आणि ती लढत राहणार आहे. आणि लवकरच आम्ही ज्या कायदेशीर पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार त्याच्यासाठी लवकरच यश येणार आहे, ते मिळेल. मी सातत्यानं जरांगे यांना प्रश्न विचारले, अद्याप पावेतो माझ्या प्रश्नाची उत्तरं जरांगे यांनी दिलं नाही. जरांगे यांना मराठा समाजाने नेतृत्व दिलं ते त्यांच्या पारदर्शकपणामुळे दिलं, त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे दिलं की हा माणूस कधी फुटणार नाही, हा माणूस समाजाचं वाटोळं करणार नाही. परंतु जरांगे यांच्या सगळ्या काही त्यांनी केलेल्या कृती आहेत, घटना आहेत, त्याच्यामुळं यांची विश्वासार्हता नष्ट झालेली आहे. ओपन चर्चा करणार तुमच्यासमोर असं जरांगेचं कायम स्टेटमेंट आहे. लोणावळ्यामध्ये, वाशीमध्ये जरांगेंनी बंद खोलीत, बंद दाराआड चर्चा केली आणि डील केली असा स्पष्ट त्याही वेळेस मी आरोप केला होता. जरांगे हे सारखं पलट्या मारतात. आरक्षण नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि दिलं तरी गुलाल घ्यायला आझाद मैदानात जाणार असं जरांगे सांगत होते. जरांगे यांनी वाशीतून बंद दाराआड चर्चा करून पाठीमागे गेले. काय डील केली सांगावी? जरांगे यांनी उत्तर दिलं नाही. आणि नंतरच्या काळात आत्ता जो मी आपल्या समोर आलेलो आहे, जरांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं, जे वंचित आहेत, जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांच्या एकट्याचा नव्हता, अनेकांचा लढा होता. आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेलो आहे. जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत. माझं मराठा समाजातील भावनिक भोळ्या लोकांना आव्हान आहे. काल जी मीटिंग झाली, निर्णायक मीटिंग होती परवा दिवशी, आणि या मीटिंगमध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत. त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत. आम्हाला इथं झक मारायला बोलवलं का, उन्हातानात बोलवलं का, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आगपाखड केलेली आहे. का केलं त्यांनी? का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला? तर त्यांची जी पहिली भूमिका आहे, ज्या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो, मागच्या काही काळात 8-15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले, राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर 1 तास चर्चा केली. दोघांनी नंतर पत्रकारांना मुलाखती दिल्या. जरांगे यांनी सांगितलं की मी बंद दाराच्या आड चर्चा करत नव्हतो, दरवाजा उघडा ठेवला. माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी पत्रकारांना आत का येऊ दिलं नाही. तुम्ही ओपन करता चर्चा, तुम्ही पारदर्शक आहात, काय चर्चा केली? बरं तुम्ही असंही म्हणले मी फेस टाईमवर बोलतो, मी मुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो, मी उपमुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो आणि मोबाईल ठेवून आम्ही रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्र्याच्या. मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली याची तुम्ही रेकॉर्डिंग केली असेल, ती रेकॉर्डिंग समाजासमोर तुम्ही जाहीर करावी, व्हायरल करावी. जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे. मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही, समाजाचंच मी ऐकतो, समाज मला सांगन तसं मी करतो. मग समाजानं निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 फॉर्म भरून ही निवडणूक EVM वरून बॅलेट पेपरवर आणायची. हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजाने निर्णय घेतला होता. मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मीटिंगमध्ये बदलला. का बदलला? समाज म्हणत होता असं करू, तुम्ही नाही बदलला. आणि का बदलला माहिती आहे का?
तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले, बंद खोलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. काय डील केली तुम्ही? काय निर्णय हा बदलला? मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता, तुम्ही का बदलला? निर्णायक मीटिंग होती. काय निर्णय घेतला तुम्ही? खपा मतदान करा. खपा कोणला खपा मतदान करायचं? काहीच नाही. काही लोकांनी अक्षरशः ती मीटिंग उधळून लावलेली आहे. आपल्या सगळ्या मीडियावरती लोक उठले. जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही. जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले, ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे, ते लोक फक्त आज त्यांच्या पाठीमागे उभा आहेत. सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज हा जरांगे यांच्यापासून, यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे. मुळातच मनोज जरांगे यांची लढाई ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती. कोणासाठी जरांगे लढत होते? तर ज्यांना गावात ओबीसीच्या कोठ्यातून सरपंच व्हायचं होतं, ज्यांना ओबीसीच्या कोठ्यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक व्हायचं होतं, अशा गावातल्या 4-10 लोकांसाठी मनोज जरांगे यांची लढाई होती. मनोज जरांगे यांची लढाई ही राजकीय होती. ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती आणि असणारही नाही. काल त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आता प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही गावोगाव जा आणि ते उमेदवार ठरवा, गावगाव मिटिंगा घ्या. ह्या मनोज जरांगेंनी मराठा समाजाचं एवढं अतोनात नुकसान केलंय. यांनी मराठा आणि ओबीसींच्या भांडणं लावलेत, मनात द्वेष तयार केला. हा द्वेष लवकर भरून येणार नाही. लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयायाला यांनी दुखवलं. आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताना डोकं घालून आदिवासीला यांनी दुखवलं. यांनी अनेक जाती, फडणवीसांची जात काढून त्यांनाही दुखवलं. शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय. काय फायदा झाला? काय मिळालं? मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. हे आंदोलनाचं फलित आहे. काय मिळालं? द्वेष तयार झाला. गावागावात भांडणं लागले. पिठाच्या गिरणीवर सुद्धा लोक दळायला जात नाही. ह्या गिरणी ओबीसीची आहे ना, इकडे जायचं नाही. ही मराठ्याची गिरण आहे. इतक्या खालीपर्यंत हे विष पसरलं गेलेलं आहे. म्हणून मराठा समाज त्यानं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय. 30 तारखेला आता मनोज जरांगे तिकीट वाटप करणार आहेत. 17 ते 18 मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार आहेत. कोणाचा फायदा होणार याच्यातून? कुणी सांगितलं तुम्हाला एक उमेदवार द्या? काय डील झाली तुमची? तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही एक उमेदवार द्या? मग त्या एक उमेदवाराच्या मागे मराठा समाज राहिला तर कोणाचा फायदा होतो? ही त्यांची पहिली डील. आणि आता त्यांची दुसरी डील चालू आहे अंधारात. महाविकास आघाडी संघ मी आता अपक्ष उमेदवार उभा करणार नाही, मी हे सगळे उमेदवार खाली बसवतो, अशी त्यांची चर्चा. आणि 30 तारखेला ते सांगणार की आता मी अपक्ष देणार नाही. हा फक्त माणूस हा डील करतोय. आणि हे सांगण्यासाठी आम्ही याच्याकडे आलो. 1000 फॉर्म भरा हा निर्णय त्यांचाच. ह्या माणसाकडे फॉर्म भरायचं मॅनेजमेंट नाही, कुठलंही नियोजन ह्या माणसाकडे नाही. काल एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथं आले, मांडव किती टाकावा याची सुद्धा या माणसाला अक्कल नाही. या माणसाला राजकारणातलं कायद्यातलं काही कळत नाही, काडीची अक्कल नाही. हे मागच्याच वेळेस म्हटलो. आणि त्यांनी माझ्यावर डिफॉर्मेशनची केस करावा. मी कोर्टातून सिद्ध करून देईन की ह्या माणसाला कायद्यातली राजकारणातली अक्कल नाही. कोर्टातून सिद्ध करून देईन. हा बेअक्कल माणूस आहे. आणि अशा बेअक्कल माणसाच्या बरोबर समाजानं जाता कामा नये म्हणून मी शेवटपर्यंत बोलत राहणार. याच्या आंदोलनाचा फायदा कुणाला फायदा? काही 4-2 लोकांना फायदा झाला.
2 वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं, 2 वेळेस सोडलं. आणि हे उपोषण सोडलं, माझ्याकडं व्हिडिओ आहेत. मागच्या वेळेस सांगितलं मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी ज्यूस प्याला, आदल्या दिवशी रात्री यानं मटण खाल्लेलं आहे. माझ्याकडं त्याचे व्हिडिओ आहेत. जरांगे पाटील, कॅमेऱ्यापासून तुम्ही लपू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही सागर बांगल्यावर निघाले, तुम्ही तर म्हणले मी समाजाला विचारल्याशिवाय काही करत नाही. कोणाला विचारून सागर बांगल्यावर तुम्ही निघाले? कोणाला विचारून तुम्ही त्यांना शिव्या दिल्या? उपमुख्यमंत्र्याला मनानेच शिव्या दिल्या, मनानेच निघाले तर त्या भांबिरी गावात गेले आणि तिथं तुमचे महाराज आले. आमच्याकडे त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग आणि फोटो आहेत. उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलं ना तिथं आंतरवालीत, त्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी जेवण केलेलं आहे, उपोषणामध्ये जेवण केलेलं आहे. महाराजांच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही भाकरी खाल्ली. का फसवता? का लोकांना हे करता? 2दा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही कोणाच्या हाताने उपोषण सोडलं? ज्यांना तुम्ही आंबडचा भावी आमदार करण्याचा शब्द दिला, अशा तुमच्या व्यक्तिगत मैत्रीतला तुम्ही उपोषण सोडलं. माझा पुढचा आक्षेप असा आहे की याच्या आंदोलनाचा फायदा काही 4-2 लोकांना होतो, मराठा समाजाला होत नाही. ज्यांच्या हाताने उपोषण सोडलं त्या अंतरावली सराटीमध्ये मधल्या त्या माऊलीनं तिसऱ्या दिवशी नवी कुरी गाडी घेतली. कुठून पैसे आले? SIT चौकशीला हा देवेंद्र फडणवीस यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस काही दिवसापूर्वी मराठा द्वेष्टा म्हणत होता, याला हाकलून द्या, हा मराठा द्वेष्टा आहे, हा अमका आहे, हा तमका आहे. आणि आज याची भाषा बघा, आज काय बोलतो? फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब. का हो तुम्ही आता फडणवीस साहेब? मग कुठे गेली तुमचं शौर्य? कुठे गेली तुमची हिंमत? तुम्ही घाबरलात, तुम्ही SIT चौकशीला घाबरलात, तुम्ही नार्को टेस्टला घाबरलात. तुम्हाला आव्हान दिलं, तुम्ही माझ्यावर आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी घेतले, पैसे घेतले. मी म्हणलं माझी नार्को करा आणि तुमची नार्को करा. आहे का तुमच्यात हिंमत नार्को करायची? तुमच्यात हिंमत नार्को करायची नाही. समाजासमोर, या कॅमेऱ्यासमोर इथं होऊ द्या SIT चौकशी, होऊ द्या. काय घाबरता तुम्ही? काय अटकेला घाबरता? केजरीवाल घाबरले अटकेला? तुम्ही तर थरथर कापायला लागले अटकेला. कारण तुम्हाला माहिती आहे, मला जर अटक झाली माझ्याच SIT चौकशीतून माझे सगळे पैसे, सगळे काळे धंदे उघडकीस येणार आहेत. आणि म्हणून तुम्ही शरणागती पत्करली, म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना शरण गेले आणि त्यांना सोयीस्कर होईन असे तुम्ही निर्णय घ्यायला लागले. मनोज जरांगे हा मराठा समाजाचं वाटोळं करणारा माणूस आहे. आणि म्हणून माझं मराठा समाजाला विनंती आहे की अडाणी 1950 सालाच्या आधी अडाणी असलेल्या दलित बांधवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सुशिक्षित बॅरिस्टर, PhD, डॉक्टर असं नेतृत्व निवडलं. अज्ञानी लोक होती, गरीब होती, भोळी होती, भाबडी जनता होती, त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आज त्यांची प्रगती कुठं झाली? आणि सुज्ञ असलेल्या, विवेकी असलेल्या, सुशिक्षित असलेल्या मराठा समाजानं हा 10वी-12वी छाप पास ना झाला का नापास झाला माहीत नाही, आणि याचं नेतृत्व स्वीकारलं. आणि परिणाम काय झाला आहे? भयानक परिणाम झाला आहे. मी नेहमी सांगतो, मी त्या दिवशी सांगितलं होतं की बसचा ड्रायव्हर पेरेल आहे, मराठ्यांनो या बसमधून खाली उतरा. आता काय झालं माहिती आहे का? हा आमचा ड्रायव्हर यांनीच गाडीतून उडी मारली, गाडी मोकार सोडून दिली. मराठ्यांची गाडी आता ही आरक्षणाची गाडी ही भरकटच सुटलेली आहे. आणि त्याला हा एकमेव जबाबदार माणूस आहे. त्याच्याकडे मॅनेजमेंट नाही, काय नाही, फॉर्म भरायचं काही नाही. या सगळ्या गोष्टी याच्याकडं आहे. कालच्या त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः कबूल केलं की लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. त्याचे शब्द येतं, लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. आरक्षण जे मिळायचं ते खाली राज्यात मिळणार आहे. आरक्षण कुठे मिळणार आहे? लोकसभेला काहीच महत्त्व नाही असं ते म्हणतात. लोकसभेला मराठ्यांनो, लोकसभेत आपली शक्ती वाया घालू नका. अरे जिथं देशाचं सर्वोच्च राजकारण ठरतं, आपण देशाच्या राजकारणाला, मराठा समाजाला, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. मराठा हे आपले प्रतिनिधी जाऊ शकतात. आणि तिथं हा माणूस म्हणतो तिथं काय गुंतलेलं नाही. बरं, हा नुसता गोल बिंगतो.
एका घडीला म्हणतो मराठ्यांना सरकारला शिव्या देतो, मला द्याय ना जाणं, मला काय सरकारचं काही घेणं देणं नाही. पण दुसऱ्या बाजूला म्हणतो सरकारने आपल्याला काहीच दिलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो, 70 वर्षाचे मिळालं नाही ते आपल्या आंदोलनामुळे मिळालं. 1.5 कोटी मराठी आरक्षणात गेले, देणं यादी जाहीर कर ना. 2 कोटी म्हणतो, कधी 1.5 कोटी म्हणतो, एवढे मराठी आरक्षणात गेले. लिस्ट दाखवून तू किती मराठ्यांना फायदा झाला. लिस्ट पोलिसांकडे किती लोकांकडे गुन्हे दाखल झाले. आयुष्यभर एक गुन्हा दाखल झाला तर तो मुलगा त्या ठिकाणी त्याला सरकारी नोकरी मिळत नाही, खोटं बोलतो, संभ्रम आणि अफवा पसरवणारं भाषा करतो. कालच्या त्यांनी सभेमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं की वाशिम जिल्ह्यातली एक मुलगी आमची भगिनी आहे आणि ही भगिनी एका परीक्षेला बसली, तिची 21वी रँक तिची आली. सरकारमध्ये ती प्रशासनात पास झाली, तिची 21वी रँक आली. तिला मंडळ